हाय फ्रेंड, आपण आज पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन ग्रुप बाय अँड पार्टिशन बाय. ओके, डिफरन्स बिटवीन ग्रुप बाय अँड पार्टिशन बाय इन SQL आपण या दोघांचा डिफरन्स पाहणार आहोत. ओके, पाहूया वन बाय वन. ग्रुप बाय. द ग्रुप बाय क्लॉज इज युज्ड टू डिफाईन ग्रुप्स बेस्ड ऑन अ सम गिवन क्रायटेरिया. आपण काय करतो, ग्रुप बाय क्लॉज कशासाठी वापरतो, पर्टिक्युलर जो काय क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार ग्रुपिंग करण्यासाठी ग्रुप बाय कीवर्ड वापरतो. ओके, पार्टिशन बायमध्ये काय होतं, द पार्टिशन बाय इज कंबाईन विथ ओव्हर अँड विंडो फंक्शन. पार्टिशन बायनं पण आपण काय करतो, ग्रुप करतो, पण त्याच्यासाठी आपण ओव्हर किंवा विंडो फंक्शन किंवा विंडो फंक्शन यूज करतो. जसं की डेन्स रँक आहे, हे काय झाले, विंडोज फंक्शन झाले. रो नंबर आहे किंवा ॲग्रिगेट फंक्शन असतील, आपण याच्यावर काय करतो, पार्टिशन बाय यूज करू शकतो पर्टिक्युलर ग्रुप करण्यासाठी. ओके, सेकंड पॉईंट आहे, यूज ग्रुप बाय रिझल्ट और आउटपुट डिस्प्ले इन समराइज्ड डेटा और ग्रुप. आपण जेव्हा ग्रुप बाय वापरतो त्यावेळेस काय करतो, रिझल्ट किंवा जो आउटपुट आहे तो कसा दिसतो, आपल्याला समराइज डेटा दिसतो. ओके, एका ग्रुपमध्ये दिसतो की एखादा पर्टिक्युलर रेकॉर्ड किती वेळेस आहे, ते ग्रुप आपल्याला समराइज करून दाखवतो. ओके, सेकंड आहे इकडं पार्टिशन बायमध्ये, युजिंग पार्टिशन डेटा और रोज कॅन समराइज द इट्स ग्रुप रोज नॉट कोलॅप्स्ड. हे समराईज करतं पण तो एकत्र नाही होत किंवा कोलॅप्स नाही होत, ॲज इट इज त्याच्या जागेवर राहतो. फक्त तो किती वेळेस आहे, एखादा पर्टिक्युलर जो आपण रेकॉर्ड किंवा डेटा जो ग्रुप करतोय तो किती वेळेस आहे एका टेबलमध्ये किंवा कॉलममध्ये, तो आपल्याला दाखवतो, पण तो कोलॅप्स नाही होत किंवा समराईज होत नाही, तो एका पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये ग्रुपिंग होत नाही त्याचं. ओके, थर्ड पॉईंट आहे, अ ग्रुप नॉर्मली रिड्यूस द नंबर ऑफ रोज. ग्रुप काय करतो, नंबर ऑफ रोज रिड्यूस करतो. ओके, म्हणजे समजा 5 रोज आहे ते सेम आहे, तर ते एकच आउटपुट दाखवतं की पर्टिक्युलर रेकॉर्ड हे 5 टाईम आहे त्या कॉलममध्ये. पण पार्टिशन बायमध्ये तसं नाही आहे. पार्टिशन बाय डज नॉट अफेक्ट द नंबर ऑफ रोज, इन्स्टेड ऑफ दॅट इट विल ॲड 1 कॉलम. म्हणजे ते रोज तर समराईज करत नाही किंवा रिड्यूस करत नाही आहेच, जेवढे रो आहेत तेवढे तो डिस्प्ले करतोच, प्लस त्याच्यामध्ये एक कॉलम ॲड होतो, तो किती वेळेस एक रेकॉर्ड आहे हे दाखवण्यासाठी, त्याचा काउंट डिस्प्ले करण्यासाठी, की पर्टिक्युलर रेकॉर्डचा जो आपण ग्रुप करतोय तर ते किती वेळा आहे त्याच्यामध्ये ते दाखवण्यासाठी काय करतं पार्टिशन बाय, त्याचं नंबर ऑफ रेकॉर्ड रिड्यूस न करता एक कॉलम ॲड करतो. ओके, फोर्थ पॉईंट आहे, इन सिलेक्ट वी नीड टू यूज ओनली कॉलम विच आर यूज्ड इन ग्रुप बाय. आता याच्यामध्ये काय, ग्रुप बायमध्ये जे आपण सिलेक्ट स्टेटमेंट लिहितो, सिलेक्टमध्ये जे काही कॉलम घेतोय ते कंपल्सरी ग्रुप बायमध्ये असायलाच हवे, हे त्याची मेन कंडिशन आहे ग्रुप बायची. इन सिलेक्ट वी नीड टू यूज ओनली कॉलम्स विच आर यूज्ड इन ग्रुप बाय. म्हणजे जेवढे काही सिलेक्टमध्ये कॉलम आहेत ते ग्रुप बायमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यामुळे काही रेस्ट्रिक्शन येतात. सिलेक्टमध्ये आपण सगळेच कॉलम नाही यूज करत आहे, जेवढे आपल्याला ग्रुप बायमध्ये घ्यायचे तेवढेच आपण सिलेक्टमध्ये घेऊ शकतो. ओके, बट इन पार्टिशनमध्ये तसं नाही आहे. इन पार्टिशन बाय यू कॅन ॲड नंबर ऑफ कॉलम्स, नो रेस्ट्रिक्शन. म्हणजे आपण नंबर ऑफ कॉलम, जेवढे काही टेबलमध्ये कॉलम आहेत तेवढे सगळे आपण कॉलम आपल्या पार्टिशन बायमध्ये घेऊ शकतो. तर रेस्ट्रिक्शन नाही आहे, इथं आपण रेस्ट्रिक्शन देतो. म्हणजे जेवढे काही आपल्याला ग्रुप बायमध्ये गरजेचे आहेत तेवढेच आपण सिलेक्टमध्ये घेऊ शकतो. सिलेक्टमध्ये जर एक्स्ट्रा घेतला आणि ग्रुप बायमध्ये तो नाही घेतला तर तिथं एरर येऊ शकते किंवा ते ॲक्सेप्ट होत नाही आहे. तसं इकडे रेस्ट्रिक्शन काही नाही आहे, किती पण नंबर ऑफ कॉलम तुम्ही ॲड करू शकता पार्टिशन बायमध्ये. फिफ्थ पॉईंट आहे, इन फिल्टर कंडिशन वी नीड टू यूज हॅविंग क्लॉज इन्स्टेड ऑफ वेअर क्लॉज. म्हणजे आपण काय करतो ग्रुप बायमध्ये, जेव्हा आपल्याला फिल्टर रेकॉर्ड करायचे तर त्याच्यासाठी आपण काय करतो, हॅविंग क्लॉजचा यूज करतो. याच्यामध्ये आपण वेअर क्लॉज यूज नाही करत आहे. ग्रुपवर जर आपल्याला फिल्टर लावायचं आहे, नंबर ऑफ रोजवर फिल्टर लावायचं आहे, त्या कंडिशनमध्ये आपण हॅविंगचा उपयोग करतो. हॅविंगने काय करतो, आपण रेकॉर्ड फिल्टर करतो. वी कॅन यूज वेअर क्लॉज इन फिल्टर कंडिशन अपार्ट फ्रॉम पार्टिशन कॉलम. आपण याच्यामध्ये काय करतो, तर रेकॉर्ड फिल्टर करण्यासाठी किंवा त्याच्यावर कंडिशन अप्लाय करण्यासाठी वेअर क्लॉजचा यूज करतो पार्टिशन बायमध्ये, अपार्ट फ्रॉम पार्टिशन कॉलम. म्हणजे पार्टिशनमध्ये जो कॉलम घेतला आहे तो सोडून आपण कोणताही कॉलमवर आपण काय करतो, फिल्टर अप्लाय करू शकतो. ओके, तर हा आहे आपला मेन डिफरन्स ग्रुप बायमधला आणि पार्टिशन बायमधला. दोन्हीही सेमच पर्पज आहे की ग्रुपिंग करण्यासाठी, पण ग्रुप बायमध्ये काय होतं, ग्रुप बायमध्ये रेकॉर्डचा ग्रुप होतो, नंबर ऑफ रोज आहेत ते रिड्यूस होतात आणि ते एखादं पर्टिक्युलर रेकॉर्ड किती वेळेस आहे आपल्या टेबलमध्ये ते डिस्प्ले केलं जातं. पण इकडं नंबर ऑफ रेकॉर्ड किंवा रोज रिड्यूस न होता ॲक्च्युअल रिझल्ट तो दाखवतो, ॲज पर रिक्वायरमेंट जे काय आहे आपलं तो रिझल्ट दाखवतो, पण तो नंबर ऑफ रोज रिड्यूस नाही करत. ओके,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मिळेल. ओके, थँक्यू.